जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या नंतर आता पुण्याच्या भोर तालुक्यात ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचं बिगुल जे आहे ते वाजलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज जर पाहिलं तर या निवडणुकांसाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या मुदतीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। आजपासून हे उमेदवारी अर्ज जे आहे ते इच्छुकांना भरता येणार आहेत आणि साधारणतः 13 एप्रिल पर्यंत हे अर्ज जे आहेत ते या इच्छुकांना भरता येणार आहेत आणि त्यानंतर 15 एप्रिलला या अर्जाची छाननी होणार आहे। 17 एप्रिल पर्यंत ही संपूर्ण अर्ज जी आहेत ती मागे घेण्याची मुदत असणार आहे आणि त्यानंतर काही काळ त्यांना 28 तारखेपर्यंतचा काळ जो आहे तो या इच्छुक उमेदवारांना प्रचारासाठी असणार आहे। त्यानंतर 28 एप्रिलला या पोटनिवडणुकांसाठीचं मतदान जे आहे ते पार पडणार आहे आणि 29 एप्रिलला यासाठीचं मतमोजणी जी आहे ती होणार आहे आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर आज या संपूर्ण प्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी पाहिलं तर निवडणूक विभाग सुद्धा सज्ज झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। निवडणुका जाहीर झाल्यानं राजकीय हालचालींना जो आहे तो गावागावात हालचालींना वेग जो आहे तो आलेला पाहायला मिळतोय। विविध इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे। रिक्त जागेवर प्रबळ आणि सर्वसमावेशक उमेदवार देण्यासाठी गावागावात रणनीती जी आहे ती आखली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। निधन, राजीनामा आणि इतर कारणांमुळे या सर्व ग्रामपंचायतीतल्या जागा ज्या आहेत त्या रिक्त झालेल्या होत्या आणि आता या रिक्त झालेल्या जागावर ही पोटनिवडणूक होत आहे आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर आता उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी पाहिलं तर हे अशा प्रकारची व्यवस्था जी आहे ती बोरच्या निवडणूक विभागाकडून करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार सेनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।